नरसापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात कॅन्डल मार्चला सुरुवात होते। पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरापासून याला सुरुवात झाली आणि काळ्या फिती लावून हे आता आंदोलन करण्यात येते। याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, मोठ्या संख्येने सध्या हे सगळे जे मोर्चेकरी आहेत ते जमलेले आहेत, काय अपडेट मिळतात या मोर्चाचे? हा मोर्चा कुठून कुठपर्यंत जाणार आहे? दीपक, जर आपण बघितलं तर नसरापूर या ठिकाणी ज्या चिमुकलीवर अत्याचार झालेले होते, एवढंच काय तर तिला दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आलेली होती। खरं तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस ज्या पद्धतीने कारवाई करतायत त्याच्यात नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि ती किती क्रूर पद्धतीने या आरोपीने, या नरधामाने या चिमुकलीवर अत्याचार केलेले होते त्याचं तीव्र पडसाद समाजामध्ये उमटताना दिसत आहेत। आणि आज पुण्यामध्ये हे सगळे पुणेकर आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, हातात कॅन्डल घेऊन ते मार्च या ठिकाणी काढणार आहेत आणि अशा पद्धतीने निषेध व्यक्त करतायत, नाराजगी व्यक्त करतायत। आपण या काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूयात। ताई, ज्या पद्धतीने चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही हातात जर पोस्टर बघितलं तर गणपती बाप्पांचं पोस्टर आहे, चिमुकली बाप्पांच्या मांडीवर बसली आहे, मला न्याय कधी मिळणार अशी माग करते। ॲक्च्युली आम्ही आज इथे जे बाळ आपल्यामध्ये नाही आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत की तिला न्याय मिळावा, तिच्या घरच्यांना न्याय मिळावा आणि कुठेतरी आमची ही प्रयत्न आहे की सरकारपर्यंत आमची ही मागणी पोहोचेल। ताई, मला खरंच विचारायचं आहे, तुम्ही जेव्हा प्रवास करता, तुम्ही फिरता, खरंच पुण्यामध्ये महिला मुली सुरक्षित आहेत असं वाटतं? मी पूर्ण समाजाला दोष नाही ठरवत, पण असे खूप जागा आहेत, असे खूप लोक आहेत की जिथे वाईट लोक अजूनही आहेत आणि त्यांना शिक्षा मिळावी यासाठी आमचं हे प्रयत्न आहे। हां, मला अजून एक म्हणायचं होतं, बसमध्ये जे महिलांसाठी आरक्षित जागा ज्या ठेवलेल्या आहेत, पण तसं होत नाही आहे महिलांसाठी जागांचं। म्हणजे महिला मुली सुरक्षित आहेत असं वाटतं? महिला आणि मुली या कुठेही सुरक्षित नाही आहेत हेच या घटनेवरून दिसते आणि हा न्याय मिळायला खूप 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 उशीर झालेला आहे। आरोपीच्या विरोधात जरी पुरावे सापडले तरी अजूनही न्याय मिळालेला नाही। तू हातात महाराजांचा फोटो आणलेला आहे, काय सांगायचंय? चिमुकलीसाठी न्याय मागताय तुम्ही? मला तर लिटरली असं वाटतं ना त्याला कापून टाकावं। किती मुली आहेत ज्यांना अजून पण न्याय भेटला पाहिजे, सगळ्यांना न्याय भेटायला पाहिजे। त्या मुलीवर काय तिची अवस्था काय असेल, आता आम्हाला फील होतं त्यांना काय फील होत असेल? किती मुली आहेत ज्या अजून पण त्यांना न्याय भेटले, आता एक केस बघून आले। प्लीज तिला न्याय द्या आणि त्याला फाशी पण नाही द्या, लोकांच्या समोर येऊन मारायला पाहिजे। तुमच्याही डोळ्यात अश्रू आहेत, डोळेवर म्हणजे वाटतच ना की न्याय नाही, फाशी सुद्धा सार्वजनिक चौकात सगळ्या महाराष्ट्र समोर त्याला द्या, ही इतकी कठोर शिक्षा आहे, दिलीच पाहिजे फाशी। वाटतं की आपल्याकडे असा न्याय यावा की अशा लोकांना तिथल्या तिथे गोळी घाला। या महिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत, अश्रू अनावर होत आहेत, अनेक मुली आहेत। ताई, बघतोय आपण वेगवेगळे पोस्टर्स। ताई, हा ताई, म्हणजे तू खूप बोलत होती नाही, पण खरंच लोक त्यांना न्याय मिळायला पाहिजे। त्यांच्या आई वडिलांवर काय होत असेल मी पण नाही हे करू शकत, मला बोलता नाही येते, पण आय कॅन फील हर। अर्थात हे सगळे पुणेकर नाहीये, कुठे पण सुरक्षित नाहीये, मुली पण नाही, मुलं पण नाही, कुणी सुरक्षित नाहीये। अर्थात आता पोलीस काम करतायत, पूर्ण आरोपीला अटक आहे आणि पुढं कारवाई चालू आहे। काय वाटतं, खरंच न्याय मिळेल? आज रस्त्यावर उतरावं लागतं एक लहान चिमुकलीच्या न्यायासाठी। अगदी बरोबर आहे। हा जो प्रसंग आहे तो माणुसकीला काळीमा फासणार आहे आणि त्या नराधमाला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे। आणि आज प्रत्येक माणसाची अशीच देवाकडे प्रार्थना असेल की त्या माणसाला अगदी म्हणजे अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यापुढे असं कृत्य कुणीही करता कामा नये। कारण त्या आईवडिलांना आज काय होतं हे आपण कुणी इमॅजिन पण करू शकत नाही, पण पुढे व्हायला नको आहे नक्कीच। या मोर्चामध्ये ना मुली देखील दाखल झालेत, मुली सामील झालेल्या आहेत। ताई, तू घटना बघितली असेल, ऐकली असेल, पण खरंच तू जेव्हा फिरते, कॉलेजमध्ये जाते, शाळेत, सेफ वाटतं तुला सुद्धा? कुणाला म्हणजे मला पण नाही, कुणालाच वाटत नाही सेफ या जगात। म्हणजे काय आता हा असा प्रसंग घडला हेच ऐकून म्हणजे इतका त्रास होतोय सगळ्यांनाच। आणि त्यामुळेच तू स्वतः या सामील झाली या मोर्चामध्ये? हो, खरंच काय वाटतं, न्याय मिळेल? मिळायला पाहिजे। नक्की मिळेल।
मिळेल, नक्की मिळेल. मिळालं ज्या पद्धतीने पोलीस सध्या कारवाई करतायत, आरोपीला अटक आहे, कठोर शिक्षा मिळावी हे प्रयत्न आहेत. खूप सारे लोक आहेत. हां, मला असं म्हणायचं आहे की वृत्तीला आपल्याला थांबवता येणार नाही, पण या केसमध्ये जो आरोपी होता, अधिक त्यांनी अपराध केले होते, त्यांना बाहेर कसं काय सोडण्यात आलं आणि त्याच्यावर पोलिसांनी लक्ष ठेवायला हवं होतं. म्हणजे तो अत्यंत म्हणजे पाशवी आहे हे सगळं. अर्थात जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने लोकांमध्ये रोष आहे. काही महिला मुली अक्षरशः डोळ्यात त्याने अश्रू या ठिकाणी आहेत. या मोर्चामध्ये कॅन्डल मार्चमध्ये जेव्हा ते सामील होत आहेत, हजारो नक्कीच. पुणेकर आज या कॅन्डल मार्चसाठी, या चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला सक्त शिक्षा मिळावी यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीने या मोर्चाला आता सुरुवात होतीये. दीपक, त्यामुळे स्वाभाविकच आता या मोर्चाची दखल कशी घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मिकी, तुर्तास धन्यवाद. या मोर्चा संदर्भातले अपडेट जाणून घेतच राहू.